आई वसंता, अरे वसंता, तू तू कसा आहेस? सुनबाई कशी आहे? मुलं कशी आहेत? सगळे चांगले आहेत. तू कशी आहेस? चांगली. राहते ना. आई मी खूप घाईत आहे. घाईत? हो आई, मी उद्या कपड्याचं दुकान सुरू करतोय आणि त्याचं उद्घाटन मला तुझ्या हस्ते करायचंय. माझ्या हस्ते? अरे तुझे बाबा हात आहेत, त्यांना सांग. ते असतं ना मी. हे बघ आई, मला फक्त तुझे आशीर्वाद हवेत. उगाच दुसऱ्यांची नावं सुचू नकोस. केलं तर मी तुझ्याच हस्ते उद्घाटन करणार आहे. वसंता, कोण दुसरे? त्यांना परक समजतोस तू? नाही, कालपर्यंत समजत नव्हतो, पण आता नुसता समजतच नाही तर माझी खात्री झाली आई. त्यांना मुलांचा उत्कर्ष बघवत नाही, त्यांची झालेली प्रगती त्यांना आवडत नाही. वसंता, विश्वास बसत नाही ना? कसा बसणार? अगं परवा एका दुकानात नोकरीसाठी गेलो होतो. त्या दुकानदारांनी बाबांकडे गॅरंटीसाठी फोन केला, तर बाबांनी सांगितलं वसंताचा आणि माझा काहीही संबंध नाहीये, आणि म्हणूनच त्यांना दाखवून देण्यासाठी मी नवीन दुकान सुरू करतोय आणि त्याचं उद्घाटन मला तुझ्या हस्ते करायचंय. आणि असा माणूस माझ्या समारंभाला हजर नसेलच मला आवडेल. वसंता, काय वाटेल ते बोलू नकोस. अरे तुझे बाबा असे कधी वागणार नाहीत. अगं पण आई, आणि एक लक्षात ठेव, त्यांच्याबद्दल काही बोललेलं मला सहन होणार नाही. अरे तुझे बाबा कसे आहेत हे मला चांगलं माहितीये. खोट्या प्रतिष्ठेसाठी आणि खोट्या भक्त्यासाठी दुसऱ्याच्या दारात रांगोळ्या काढत बसण्यापेक्षा माझ्या माथ्यावरचं कुंकू मी मन लावून देखत बसेन. तू जा वसंता, जा. अरे ज्याने जन्माला घातलं त्यांच्याविषयी तू असं बोलतोस? जाईत ना? ठीक आहे आई, निघतो मी. आई तरी सुद्धा वाट बघेन मी तुझी. तुम्ही ऐकत होतो. तुम्ही त्याचं काही मनावर घेऊ नका. पण असं काय ऐकलं की वाईट वाटतं. आपली मुलं तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेली मोठी झालेली मुलं आपल्याविषयी असं बोलतात. हीच मुलं लहान असताना कौतुकानं आपल्या छातीवर खेळतात, तेव्हा आनंद वाटतो. पण पायात बळ आल्यानंतर हीच मुलं आपल्या छातीत लाथा मारतात, तेव्हा सुद्धा आपल्याला आनंदच व्हायला पाहिजे ना. तू जा सावित्री, वसंताच्या दुकानाच्या उद्घाटनाला तू जा. मी एकटे जाऊ? नाही. मला बोलवलं नाही म्हणून तू जात नाहीयेस? अगं उद्या तुझ्या आशीर्वादाने त्याला व्यापारात यश मिळालं तर त्याचा तुला अभिमानच वाटेल ना मग. आणि या समारंभाला आपल्या दोघांपैकी जर कुणीच गेलं नाही तर लोक काय म्हणतील, नातेवाईक काय विचार करतील. आपल्या मुलांचीच नाचक्की होईल ना त्यामुळे. सावित्री, कधी कधी आई बापांना आपल्या मुलांच्या चुकांवर पांघरून घालावं लागतं. मी जाणार नाही. तुला जावं लागेल. माझी तुला आज्ञा आहे सावित्री, तुला जावं लागेल. वसंता, आई आल्या. आली? आजी आली. आई तू आलीस, खरंच बरं वाटलं. बरं झालं. सासूबाई चला ना. आई समाई पेटून माझ्या दुकानाचं उद्घाटन कर.
थांब. वसंता, हे घे माझ्याकडनं. आई तू आलीस, खरंच खूप बरं वाटलं मला. चला टाटा. सांभाळून सांभाळून जा. चला उद्घाटन बघायला जाऊया. हो, वसंत. वहिनी काय वहिनी, कसं काय, ठीक चाललंय ना? चाललंय तुमच्या आशीर्वादानं. आजच मुलांनी नवीन दुकान सुरू केलंय. हो, आनंद वाटला. आनंद वाटणारच हो, पण दुकानावर जप्ती यायला दुःख वाटलं असेल नाही? तुम्हाला सांगतो वहिनी, हा गोपाळ शेठ म्हणजे एक नंबरचा लुच्चा माणूस आहे. काय पापड कर फाटलेल्या टाक्यासारखे टटर टटर बोलता. हे बघा, तुम्हाला सांगून ठेवतो, आमच्या गोपाळ शेठला नाव ठेवू नका. हा काय घाबरतो काय? गोपाळ शेठ एक नंबरचा लुच्चा माणूस आहे. त्यांच्यामुळे यांच्या घराची वाताहत झाली, मुलं वेगळी झाली. सीतारामला विश्वासराव गॅरेंटर राहिले आणि गोपाळ शेठने त्याला पळून लावलं. भूर्दंड मात्र विश्वासरावांना पडला. तुम्हाला सांगतो, हे सगळं पाप आहे, पाप. अहो पाप काय पुण्य काय, मी कुणाला आजपर्यंत सांगणार नव्हतो, पण आता सांगतो. काय? अहो हा सीताराम वगैरे नावाचा कुणीही माणूस नाही. आणि आमचे गोपाळ शेठ कुणाला कर्ज देत नाही. आणि विश्वासराव आज तागायत कुणाला जामीन राहिले नाही की हो. काय? होय बहिणी, आपल्या मुलांनी वेगवेगळे संसार थाटावे म्हणून ही आयडिया शोधून काढली आणि दोघांनी मिळून प्लान केला की हो. प्लान प्लॅन? हो प्लान, ही सांगतो. अरे विश्वासराव, करून टाक रे शेवट या नाटकाचा. मला कसं अगदी चोरासारखं वाटतं रे. वहिनीला तरी सांगून टाक रे. हा, आज मी सावित्रीला सगळं सांगणार आहे. आज काही मुहूर्त आहे का रे? हा वसंत, आज दुकानाचा शुभारंभ करतोय. सावित्रीच्या हस्ते उद्घाटन आहे. ती जायला तयार नव्हती, पण मीच जबरदस्तीने तिला पाठवलंय. बरं झालं मी नाही गेलो, नाहीतर घोटाळा झाला असता रे. मी त्या आपाजीला पाठवून दिलं. हा, माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की मुलांचं कर्तृत्व पाहिल्यावर पटेल तिला माझा उद्देश. नक्कीच, पण ते वहिनीला नक्की सांगून टाक रे, म्हणजे येत्या रविवारी मला ते खायला मिळेल वांग्याचं भरीत. हो हो हो, जरूर या की, अगदी जरूर या. बर बर. अरे सावित्री, तू कधी आलीस? हा, कसा काय झाला कार्यक्रम? खूप लोक आले असते ना? हा, खूप गर्दी. सावित्री, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मलाही तुमच्याशी आज महत्वाचंच बोलायचंय. पण मी सांगणार आहे ती एक आनंदाची बातमी आहे सावित्री. मीही तुम्हाला आज एक आनंदाचीच बातमी सांगणार आहे. आज सीताराम भेटला होता. सीताराम? कोण सीताराम? सीताराम ज्याला गोपाळ शेठकडनं तुम्ही 15 लाख रुपये घेऊन दिले तो सीताराम. ज्याला तुम्ही गॅरंटी म्हणून राहिला होता तो सीताराम. जो पैसे मिळाल्यावर पळून गेला तो सीताराम. काय झालं? तुम्ही असे काही बघताय की सीताराम नावाची व्यक्ती तुम्हाला माहितीही नाहीये. अहो सीताराम. सावित्री, मी त्याच संदर्भात तुझ्याशी बोलणार होतो. काही गरज नाहीये त्याची. एवढी वर्ष मी तुमच्या खांद्याला खांदा लावून संसार केला. तुमची पावलं उमटतील त्याच वाटेवरनं मी चालत राहिले. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला. तुम्हाला सर्वस्व मानलं. असं असताना एखाद्या पतीने पत्नीला धोका देणं चांगलं? नाही 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 सावित्री, मी तुला धोका दिलेला नाही. मी केलं ते सगळं मुलांच्या भल्यासाठी केले सावित्री. तुम्ही केलेली कृती किती फायद्याची किंवा कोणाच्या भल्याची असो, मला नको होती ती, नको होती. त्या दिवशी तुम्हाला मुलांना माझ्यापासून वेगळं ठेवायचं होतं. माझा त्याला ठाम नकार होता. म्हणून तुम्ही गोपाळ शेठच्या हाताशी धरून हे कारस्थान रचलं.
मी माझ्या या हाताने माझ्या मुलाला घराबाहेर काढलं. असं आपल्या रचून तुम्ही माझी मुलं माझ्यापासून तोडली, माझ्या ममतेचा खून केला. नाही सावित्री, माझं ऐकून घे, मी काय म्हणतो ते. बस, मला काही ऐकायची इच्छा नाहीये. त्याला एवढं बस झालं. सावित्री नाही, सावित्री सावित्री हे बघ सावित्री, मी काय म्हणतो ते ऐकून घे. हे बघ मला काय म्हणायचं बघ.